विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं लोकशाही विरोधी, खासदार शाहू महाराजांची केंद्रावरती जोरदार टीका. अभिजित दिपके यांची घेतली भेट. Welcome to D.Y. Patil, College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. जंतर मंतरवर नीट परीक्षेतील पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिकच तीव्र झालंय. आता या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी थेट जंतर मंतरवरती भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवलाय. जंतर मंतरवरती पोहोचून खासदार शाहू छत्रपती महाराजांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची भूमिका सविस्तर समजून घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरती जोरदार निशाणा साधला. खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, नीट परीक्षा पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त असून केंद्र सरकारने त्यांच्याशी तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढायला हवा. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं हे अत्यंत लोकशाही विरोधी आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरती कोणतेही गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या या पाठिंब्यामुळं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून केंद्र सरकार आता यावरती काय पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.